बातमी पुण्यातून आहे। विद्यानगरमध्ये बॉम्बसाठी वापरण्यात येणारं जिलेटिन सापडलंय आणि हे जिलेटिन सापडल्यानं विद्यानगरच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। साईकृपा लॉज जवळ बॉम्बसाठी वापरण्यात येणारं जिलेटिन आणि वायर आढळल्यात। बॉम्ब शोधक पथकानं हा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। बातमी नाशिकमधून आहे। निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालकाला ताब्यात घेण्यात आलंय। रामनाथ चौहान असं कार चालकाचं नाव असल्याची माहिती आहे। नातवासोबत वॉकला गेलेल्या निर्मला गावित यांना कारनं धडक दिली होती। निर्मला गावित यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे त्या कार चालकाला। आपली काही कशा पद्धतीने तपास करावा अशी काही आपली मागणी असणार आहे? नाही, म्हणजे कसं आहे की त्याला शिक्षा झाली पाहिजे, कारण एकाला शिक्षा झाली तर मग पुढे नक्कीच त्याचा परिणाम बाकीच्या लोकांवर होतो। कारण की इतकं बिनधास्तपणे गाडी चालवणं आता आपण बघतो शहरामध्ये सुद्धा सगळीकडे इतक्या जोराने कॉलनीमध्ये गाड्या चालवल्या जातात, तर याला कुठेतरी आळा बसेल। आपली तब्येत कशी आहे आणि काय सल्ला दिलेला आहे? नाही, मी आता सेटल आहे, एकदम व्यवस्थित आहे। डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलाय, मुक्काम आहे, होईल लवकर कव्हर। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। छत्रपती संभाजीनगरच्या शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची शिरसाटांवर नाराजी असल्याचं समोर येत आहे। पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीला डावललं जाते असा आरोप जंजाळ यांनी केलाय। पक्षातील लोकांना टार्गेट करण्याचं काम सुरू आहे असा सुद्धा आरोप राजेंद्र जंजाळ यांनी केलाय। तर राजेंद्र जंजाळ नाराज नाही असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलंय। परंतु नंतरच्या काळामध्ये आता काही दिवसापूर्वी मलाच कोणत्या मीटिंगला बोलवलं जात नाही, मला विश्वासात घेतल्या जात नाही। मी जिल्हा प्रमुख ज्या कार्यक्षेत्रातला आहे त्या कार्यक्षेत्रातल्या नगरसेवकाच्या बैठका परस्पर घेतले जातात, इच्छुकाचे नावं काढले जातात आणि जे असे लोक त्यांच्यासोबत जमा झालेले की ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड त्रास दिला, आमच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदे साहेबाला नको नको ते बोलले। आता त्याच लोकांना सोबत घ्यायचं आणि खऱ्या अर्थाने पडत्या काळामध्ये जे लोक आपल्या पक्षासोबत होते, संघटनेसोबत होते, त्यांना कुठंतरी टार्गेट करायचं, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू झाले। ते काय राजेंद्र जंजाळ वगैरे नाराज वगैरे काही नाही, त्याला त्यांची जबाबदारी दिलेली आहे, ते काम करतात, त्याच्याबद्दलचं कोणत्याही नाराजीचं वक्तव्य झालेलं नाही। ते असंही म्हणतात की मुख्यमंत्र्यांना भेटून पुढचा निर्णय घेणार। आता भेटतील ना, काही असेल तर सांगतील ना, परंतु त्यांच्यात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बातमी अहिल्यानगरमधून काँग्रेस जिल्हाध्यक्षाचं अपहरण करून मारहाण करण्यात आली। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना जबर मारहाण करण्यात आले। आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पोहोचले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप आहे। घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह आहे, अत्यंत गंभीर आहे। नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये लोकशाही आता अस्तित्वात नाही, या दृष्टिकोनातून सरकारने आपले कारनामे हे दाखवायला सुरुवात केलेली आहे की अहिल्यानगर या ठिकाणी झालेली जी घटना आजची पहिली घटना नाही। यापूर्वी दोनदा वेगवेगळ्या वेळेला काँग्रेसकडून उभ्या राहणाऱ्या 2 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना रात्री अटक केलं जातं, त्यांना कस्टडीत टाकलं जातं, त्यांना मारहाण केल्या जाते आणि मध्यरात्री त्यांना पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून हे एकदा माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे घेऊन जातात, एक वेळेला राधाकृष्ण विखे पाटीलकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दमदाटी केल्या जाते। जसं चित्रपटामध्ये दाखवतात की डाकूच्या पुढे पेश केलं जातं, अगदी तशा पद्धतीने 2 घटना झालेल्या आहेत आणि आजची तिसरी जी घटना आहे ही लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत। या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो। दरम्यान पालिका निवडणुकीच्या धामधुमीत इतर ठिकाणी नेमकं काय घडतंय जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। अकोल्यातल्या बाळापूरच्या निवडणुकीत महिला उमेदवार उभ्या असल्या तरी त्या प्रचारातून गायब आहेत। विशेष म्हणजे उमेदवारी महिलांची असली तरी प्रचाराच्या बॅनरवर मात्र त्यांच्या पतीचे फोटो झळकतात। बाळापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा नगर विकास पार्टी, वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडी आणि परिवर्तन पॅनल असे विविध पक्षांकडून महिला रिंगणात आहेत। पण महिला उमेदवार फक्त नावालाच आहेत का, असाही प्रश्न विचारला जातोय।
सातारा पालिकेत दोन्ही राजेंच्या विरोधात मवियानं सुवर्णा पाटलांना नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून पुढे केलं. तिकीट न मिळाल्यानं सुवर्णा पाटील राजेंपासून दूर झाल्यानंतर मविया सोबत गेल्या आहेत. सातारा पालिकेत एकूण 50 जागा आहेत. भाजप खासदार उदयनराजे आणि भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे यंदा एकत्रपणे लढत आहेत. शिंदे गटानं स्वतंत्रपणे 13 जागांवर उमेदवार दिले, तर विरोधात मवियाचं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे जो सातारा जिल्हा कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, तिथे शरद पवारांचा गट आता मवियासोबत लढतोय. तर सत्तेत असूनही अजित पवारांनी घड्याळ चिन्हावर उमेदवारच दिलेला नाही. भाजपकडून अमोल मोहिते तर मवियाकडून सुवर्णा पाटील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. एक महत्त्वाची घडामोड आहे. लोणावळा नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादीकडून फळ विक्रेत्या महिलेला उमेदवारी देण्यात आली. आदिवासी समाजातील भाग्यश्री जगताप यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. माणुसकीच्या जोरावर नगरसेवक होणार असा विश्वास भाग्यश्री जगताप यांनी व्यक्त केला. अजून तर अण्णा आमच्या दुकानापर्यंत अजून एकदाही आले नाहीत, पण त्यांना गोरगरिबापर्यंत जाणारा एक उमेदवार हवा होता. त्या उमेदवारापर्यंत अण्णा पोहोचले. तसे गोरगरिबांच्या ज्या समस्या आहेत, हा उमेदवार गोरगरिबांच्या समस्या घेऊन सुनील अण्णा शेळकेच्या माध्यमात जाणार आहे. तर आता मतदार पण अलीकडं पैसे मागतात, त्यांना पण काहीतरी आम्ही पेरू वगैरे काही फुकट वगैरे नाही अजून तो कुणाला नाही चालला पेरू. मतदार विश्वास ठेवतील, विश्वास ठेवणार ना. देता